आज 28 जून शुक्रवार. सगळ्यांना शुभेच्छा. आता ज्ञानेश्वरीच्या आपण काल 805 पर्यंत ओव्या पाहिल्या. आता फक्त 1000 ओव्या राहिल्या. म्हणजे हळूहळू आपली गती आणि प्रगती दोन्ही चाललेली आहे. करूया सुरुवात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्ति सहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 800 आज 5 पर्यंत ओव्या पाहिलेल्या. रजोगुणाचं सुख म्हणजे राजस सुख. आता खरं तुकाराम महाराज म्हणतात, आज तुकाराम डोक्यातच बसले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. म्हणजे रजोगुण हा काही खूप वाईट आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, पण त्याच्या जोडीला थोडा त्याला वाईटाचा किंवा अधमाचा तमोगुणाचा स्पर्श झाल्यामुळं हा जरा मध्यम गुण आहे ज्याला. पण जास्तीत जास्त जे लोक असतात हे रजोगुणीच असतात. जे कार्यरत असतात, खूप उद्योग करणं, उद्योगी असतात, कलाप्रेमी असतात, हे सगळे रजोगुणीच असतात. ॲक्टिव्हिटी ते खूप करत असतात. पण एवढंच आहे की त्याच्यामध्ये काही बाधा आली की दुःख होतं. म्हणून रजोगुण हा वाईट आहे. आता शेवटची ओवी बघूया पुन्हा एकदा. पार्था ते सुख साचे, वळिले आहे रजाचे, म्हणून न शिवे तयाचे अंग कही. रजाचं सुख वळिले आहे म्हटलंय बघा. मला ती फार मजा वाटते त्यांची, की अरे पार्था हे राजस सुख हे रजोगुणांपासून बनलेलं आहे, म्हणजे वळलेलं आहे. जशा वाती वळतात, वस्त्र वळतात नाही का. पहिल्यांदा धागे सूत तयार केलं जातं, त्याला वळणे शब्द म्हणतात. तसं हे जे सुख आहे हे रजोगुणांचं बनवलेलं आहे. आणि म्हणून तू या राजस सुखाच्या वाटेला जाऊ नकोस, त्याला स्पर्शही करू नकोस. त्यांनी म्हटलंय न शिवे तयाचे अंग कही. त्याच्या अंगाला स्पर्शसुद्धा करू नकोस, कारण ते पुन्हा दुःखात परिवर्तित होते ना. दुःखामध्ये त्याची परिणती आहे. सुरुवातीला आपल्याला सगळं गोड वाटते, चांगलं वाटते, पण शेवट तसा आहे तो वाईट असल्यामुळं त्याच्या तू मार्गाला लागूच नको. नवे तू त्याला स्पर्शही करू नकोस. आता आपल्याला तामस सुख पाहिजे, आणि यावेळेला तामस सुखाबद्दल जास्त ओव्या नाही घेतलेल्या ज्ञानदेवाने. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनम आत्मनः, निद्रालस्य प्रमादोत्थन तत्तामसमुदाहृतम. यत अग्रे, अग्रे म्हणजे सुरुवातीला, अग्र म्हणजे याचा अर्थ असतो टोक, पण सुरुवातीला. च अनुबंधे, अनुबंध म्हणजे अंत, शेवट. सुखम मोहनम आत्मनः, जे सुख आत्म्याला आपल्याला मोहात टाकते.
म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी जीवाला किंवा मनाला मोहात टाकते. आणि त्यातून काय निर्माण होतं? निद्रालस्य प्रमादोत्थं. निद्रा, आळस, तिथं संधी आहेत. निद्रा, आलस्य, प्रमाद, उत्थम. म्हणजे प्रमादोत्थम, निद्रा, आळस आणि झोप. प्रमाद, यातून ते उत्तम म्हणजे निर्माण झालेलं असं आहे. म्हणून त्या सुखाला तामस सुख म्हणतात. आहार जास्त झाला निद्रा यायला लागते. आळस माणसाला असतोच. आणि हळूहळू चुकाई घडायला लागतात, प्रमाद घडत राहतात. म्हणून हे जे सुख आहे ते तामस सुख आहे. आता आपण सुखाचं भगवद्गीतेत पाहिलेलं आहे हे सगळं वर्णन. माळशी मनुष्य काय करतो? संधी आली तरी घालवून बसतो. काही कारण नसताना झोपून राहतो. त्याला दुसरे उद्योगच नसतात ना. खाल्लं की झोपा, काही करून आलो की झोपा. आणि प्रमाद, नकळत घडणारे प्रमाद, चुका. आणि मग त्याच्यातून मिळणारं सुख किंवा हे जे सुख मिळतं याच्यातून या 3 गोष्टी निर्माण होतात. म्हणून हे सुख तामसी सुख आहे किंवा तामस सुख म्हणलेलं आहे. आता ते काय करतं हे ज्ञानदेव आपल्याला चपखल सांगतात. आपल्याला नेमकं हेच तामस सुख आहे हे माहिती नाही. काय काय केलं जातं हे माहिती नाही. कारण आपण काही तमोगुणी नाही आहेत किंवा तमोगुणाकडे आपला फारसा कल नाही आहे. पण जे करतात ते आपल्या डोळ्यासमोर येतील. आणि अपेयाचे निपाने, अखाद्याचे निभोजने, स्वैरस्त्री सन्निधाने, होय जे सुख. ज्या 3 गोष्टी करू नयेत त्या केलेल्या आहेत. अपेयाचे निपाने, अपेय म्हणजे काय? जे पिऊ नये ते, अर्थातच मद्य वगैरे. त्याचं पान म्हणजे पिणं, सेवन करणं. अखाद्याचे भोजने, ज्या गोष्टी खाऊ नयेत. आता तुम्ही म्हणाल आमच्यातले एवढे आम्ही मांसाहारच करतो. पण मनुष्याची देहयष्टी अशी बनवलेली की त्याला तो म्हणजे आपण व्हेजिटेरियन ज्याला म्हणतो, शाकाहारच जास्त त्याच्या देहाला सूट आहे, योग्य आहे. पण ज्या गोष्टी अभक्ष्य त्याच तो खातो. जे खाऊ नये तेच तो खातो. स्वैर स्त्री सन्निधाने, आणि जी स्वैर स्त्री आहे, वारांगण आहे, वेश्या आहे, तिला जवळ करतो, तिच्याशी समागम करतो. त्याच्यातून होणारं, या 3 मधून होणारे जे सुख आहे ते तामस सुख आहे. आणि आपल्याकडे या सगळ्या त्याज्य गोष्टी मानलेल्या आहेत. मद्यपान, स्त्रीसंग आणि मांसाहार. आता आम्ही इथं ऐकतीये ह्या लोकांच्या इथला आहार काय आहे. परदेशामध्ये, इकडे युरोपमध्ये सुद्धा गहू बनतोय, पण तो पोळी भाकरीसाठी नाहीच, प्राण्यांसाठी आणि कशासाठी असाच बनवतात. मग बटाटे, आता ते बटाटा काय किती खाणार, म्हणून जास्तीत जास्त हे लोक मांसाहारच करतात. त्यांच्या तब्येती तगड्या आहेत, बाकी सगळं चांगलं आहे. पण मन आपलं जे आहे ना, ते सात्विक मन बनण्यासाठी आहार हा त्याज्य आहे. तमोगुणी जो आहार घेतोय तो त्याज्य आहे. आता पुढे तो काय करतो बघा. का पुढिलांचे निमारे, ना तरी परस्वापहारे, जे सुख अवतरे भाटांचा बोली. आता जे सुख भाटांचे निबोले म्हटले. भाट असतात ते काय करतात, स्तुती सुमन गात असतात. शिवाय पुढीलांचे निमारे म्हणजे समोर असणाऱ्याला मारणं, ठार मारणं, घात करणं. ना तरी परस्वापहारे,
किंवा ना तरी म्हणजे किंवा, हे नाही तर ते, आपण म्हणतो ना हे नाही तर ते. नाही घात करायला मिळालं तर निदान तो काय करणार, परस्व अपहारे. परस्व म्हणजे दुसऱ्याच, अपहरण करणारा म्हणजे चोरी करणं, लुबाडून घेणं, हिरावून घेणं, म्हणजे दुसऱ्याचं हरण करणारा. सुख अवतरे, असं जे सुख आहे. आणि एक शिवाय तो कसा आहे, सुख अवतरे भाटांचा बोली. स्तुती पाठक जे असतात, भाट म्हणतात त्याला, राजाची स्तुती करण्यासाठी करते असतात. पण व्यवहारात पण असे स्तुती पाठक असतात, भाट असतात, जे सतत स्तुती करत राहतात. दुसऱ्याची चूक झाली तरी त्याचं कौतुक करणार. आणि म्हणून त्या स्तुती पाठकांच्या बाष्कळ बोलण्यानं जे सुख मिळते ते तामस सुख आहे. खोटी स्तुती उपयोगाचीच नाही आहे. आपण त्या पात्रतेचे नसताना आपली जर कोणी स्तुती केली ना, मला तर ते नकोच वाटतं. म्हणजे हल्ली स्तुती हा शब्दच कोणी नको उच्चारायला असं वाटायला लागतं. पण त्याच्यातून जे सगळं सुख मिळणार आहे, दुसऱ्याला ठार मारल्यामुळं, दुसऱ्याचं धन अपहरण केल्यामुळं किंवा लोकांच्या स्तुतीमुळं जे सुख मिळतं ते तामस सुख. जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाचा अद्यंती भुलीजे आपुली वाट. आणि जे अत्यंत आळसाने पोचलं गेले. आणि ते कुठं सापडते, निद्रे माझी देखिजे. आणि त्याला झोपेमध्ये ते सुख सापडते, गवसते. आणि जयाचा आद्यंती भुलीजे, ज्याचा आदी आणि अंत मगाशी सांगितलं तसं भुलीजे, भूल पाडणारे. म्हणजे कल्याणकारी मार्गाची भूल आपल्याला ते पाडतं. म्हणजे भ्रम करतो आपल्या आपुली वाट. म्हणजे मार्गाची, आपल्या वाटेची, कल्याणकारी वाटेची किंवा कल्याणकारी मार्गाची भूल आपल्याला पाडत असतं. आणि भ्रमामुळं आत्मसुखाचा मार्ग वंचित होतो. भुलीजे आपुली वाट, दोन प्रकारे. भुलीजे म्हणजे भूल पाडतो, आणि आपला जो चांगला मार्ग आहे त्याच्यापासून आपल्याला दूर नेतो, वंचित करतो. हे काय म्हणतात ना, ऐन कधीतरी अशी योग्य वेळी अवदशा प्राप्त होणे, अवदशा म्हणतात किंवा अवदशा, वाईट काहीतरी विचार येणं. खरा तो चांगला वागत असतो, पण अचानक हे असं काहीतरी होऊ शकतं आणि मग त्याला तो भ्रम पडतो, भूल पडते. अजून काय म्हणतात बघा, ते सुघा तैगा सुख पार्था, तामस जाण सर्वथा, हे बहुन सांगोची जे कथा, असंभाव्य हे. आता पार्था, हे जे तामस सुख आहे ना, हे मी तुला आता विस्ताराने सांगत नाही. बहुन सांगोची हे कथा, किती वेळा सांगायचं, अनेक वेळा झालं. कर्माच्या बाबतीत झालं, बुद्धीच्या बाबतीत झालं, धृतीच्या बाबतीत झालं. आता जास्त कशाला सांगू तुला तामस सुखाबद्दल, कारण याला सुख म्हणणंच योग्य नाही आहे. ते आता सकाळीच यांचं गोंदवलेकरांचं का रामदासांचं, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, असं आहे ना. ज्याला आपण सुख सुख म्हणतो त्यालाच तेच खरं दुःख आहे. आणि मग आपण त्याच्या पडतो, आपल्याला भूल पडते, संभ्रम होतो. तर म्हणून हे सुख नाहीच, त्याला सुख कसं म्हणायचं. हे न बहु सांगोची जे कथा, असंभाव्य हे. जी गोष्ट संभाव्य नाही, शक्य नाही, त्या या गोष्टी होत असतात. ऐसे कर्मभेदे मुदले, फळ सुख ही त्रिधा जाळे, ते हे यथागमे केले गोचर तुझ. आता सांगतायत की असे हे कर्मभेदामुळं या कर्माचं जे फळ आहे, जे सुख आहे, ते 3 प्रकारचं आहे. म्हणून ती ओळ मी नेहमी सांगते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सात्विक कर्म करा, सात्विक फळ मिळेल. राजस कर्म करा, राजस फळ मिळेल. तामस कर्म करा, तामस फळ मिळेल.
आणि मग त्याच्यातनं सुख, फळ म्हणजे काय, शेवटी सुख आहे. ते करता कर्म कर्मफळ त्रिपुटी एकी केवळ, वाचुनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्म ये. आता मी तुला करता कर्म आणि फळ ही त्रिपुटी कशी आहे, वास्तविक तिन्ही एकच आहे. पण या त्रिपुटीशिवाय स्थूल किंवा सूक्ष्म असं या संपूर्ण सृष्टीत काहीही सापडणार नाही. वाचुनी काही नसे स्थूळ सूक्ष्म ये. म्हणजे त्रिपुटीच आहे सगळ्यात. सत्व रज तम ह्या तीनही गोष्टी आहेत. त्या तिन्हींशिवाय काही असणारच नाही. एकही वस्तू अशी नाही, एकही फळ असं नाही की ज्याच्यामध्ये सत्व रज तमाचा अंश नाही. आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी ही किरीटी, गुंफिली असे पटी तांतुवी जैसी. आता त्यांनी एक उदाहरण दिले की ही त्रिपुटी कशी आहे हो, अगदी नेहमी नियमित असणार म्हणजे असणार. तर आणि हे तव त्रिपुटी ही तुझी त्रिपुटी म्हणजे सगळ्यांची त्रिपुटी. तिही गुणी ही किरीटी, अरे त्याच्यामध्ये ते 3 गुण विभागलेले आहेत किंवा विणले गेलेले आहेत. ही त्रिपुटी कशी आहे, 3 गुणांनी विणली गेली आहे. कशासारखी, असे पटी तांतुवी जैसी. आता ही कशी गुंफली गेली, तर तंतू म्हणजे धागे, असे पट म्हणजे वस्त्र, त्या वस्त्रामध्ये तांतुवी जैसे तंतूचे धागे उभे आडवे गुंफलेले असतात ना. तंतूशिवाय वस्त्र होईल का हो, भले ते नायलॉनचे असू, रेयांचे असू, सुती असू, पॉलिस्टर असू, सगळी किती प्रकार आहेत, रेशमाचे असू. तर या सगळ्या वस्त्रांमध्ये धागे असतातच, तंतू असतातच. तंतूशिवाय जसं कुठल्याही प्रकारचं वस्त्र होत नाही, तसं या त्रिपुटीशिवाय, सत्वरजतमाशिवाय कर्ता कर्म करण ह्या तिन्हीही गोष्टी असू शकत नाही. ही त्रिपुटी सगळीकडे असतेच. आता बघा, अपेयाच्या पाने सांगितलं. अपेय म्हणजे दारू पिणं, मद्य पिणं. अभोज्य भोजने जे खाऊ नये ते खाल्लं. किंवा सन्निधाने स्वैरिणीच्या, किंवा सन्निधानात म्हणजे तिच्या सान्निध्यात. वैरीणच नव्हे, माझ्या डोक्यात वैरिणीच होती. स्वैर संचार करणारी जी स्त्री आहे, जिला कुठली बंधनं नाही. ते मागे आम्ही असंच इकडे परदेशात आलो होतो. संध्याकाळी असे फिरत होतो. तो एक एरिया असा आला, तर मला काहीच कळेना. आमचे जावई हे सगळे म्हणे तो रेड लॅम्पचा एरिया आहे. म्हटलं म्हणजे काय, कारण आपण कधी त्या म्हणजे काय भानगडी वाटेला जातच नाही, वाट आपल्याला ती माहितीच नाही. मग त्या सगळ्या जणी सजून धजून अशा प्रत्येक जणी वरपासनं खालपर्यंत अशा नटून मिटून उभ्या राहिलेल्या असतात. तर ह्या स्वैरिणीच्या सन्निधानात राहू नये. तर त्याच्यातनं माहिती आपल्याला किती आजार उद्भवतात, त्यांना मुलं होतात, त्या मुलांचे किती प्रॉब्लेम होतात. आता संगमनेरलाच एक संस्था काढलेली एड्सग्रस्त अपत्यांची. म्हणजे त्या मुलांमध्ये सुद्धा ते दुर्गुण म्हणा किंवा दोष हे संक्रांत होतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तमोगुणातून निर्माण होणार आहेत. म्हणून ते तामस जे आहे सुख ते वाईट आहे. किंवा आणि कांचा करोनिया घात, किंवा परवित्त हिरावोनी. कुणाचा तरी घात करायचा, दुसऱ्याचं वित्त हिरावून घ्यायचं. नातरी भाटांची ऐकोनिया स्तुती, निपजते चित्ती सुख जे का. आळसात होय सुखाची ज्या वाढ, भोगावे ते गाढ निद्रे माझी. आत्मकल्याणाचे जेथे नुरे भान, पार्था सुख जाण तामस जे. ज्याच्यात आत्मकल्याणाचं सुख कळतच नाहीये, आत्मकल्याणाचं भानच नाहीये,
आपलं कल्याण आपल्याला कळलं पाहिजे, दुसऱ्यांनी सांगून का उपयोग आहे. नको येथे आता विस्तारे वर्णन. आता म्हणतात विस्तारानं वर्णनच नको. तया सुख कोण सुख म्हणे, तया सुखा कोण सुख म्हणे. ऐसे कर्म भेदे सुख त्रिधा झाले, तुझं सांगितले यथाशास्त्र. असं हे कर्मभेदानुसार सुखही त्रिधा झालं. ही त्रिपुटी मी तुला आता सांगितली. ती वाचोनी स्थूल सूक्ष्मसृष्टी माझी, जाण वस्तू दुजी नसे काही. या सगळ्या स्थूल आणि सूक्ष्मसृष्टीमध्ये या त्रिपुटी वाचून काहीही आढळणार नाही. आणि त्रिगुणीही गुंफिलीसे साच, गुंफेले तंतूच व स्त्री जैसे. आणि या त्रिगुणांनीच हे कर्माच्या फळाचं वस्त्र गुंफलेलं आहे. जसं वस्त्रामध्ये धागे असतात तसं छान असं दिलेलं आहे वर्णन. मग ह्याच्याशिवाय या पृथ्वी तलावर, या सृष्टीमध्ये, स्वर्गामध्ये काहीही आढळणार नाही. त्या देवांमध्ये सुद्धा सत्वरजतम गुण आहेतच, प्रमाण फक्त कमी जास्त आहे. पृथ्वीवर आहेतच. आता मोदींसारखे आपल्याला सत्वगुणी प्रधानमंत्री भेटलेले आहेत. तर काल ऐकत होते पुढच्या 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर ते योगी होणार आहेत. जे योग्यांसारखे जर पंतप्रधान झाले तर देशामध्ये जरा सगळीकडं चांगलं आचरण, सदाचरण लोक करायला लागतील. आत्ताही बराचसा मोदींनी फरक केलेला आहे, पण तरीसुद्धा ज्याला वाईटाची सवय लागली ना, तो तिकडेच धावत असतो. त्याला हे बंधन, ह्या चांगल्या गोष्टी बिलकुल पटत नाही. तसं सगळ्या गोष्टीमध्ये त्रिपुटी आहेच हे सांगणारा 40वा श्लोक आहे. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्युक्तं यदेभिस्त्यात्रिभिर्गुणैः. न तत् अस्ति. न म्हणजे नाही, तत् म्हणजे ते, अस्ति म्हणजे आहे. ते अर्थात हे त्रिगुण कुठे? ह्या 3 गोष्टी नाहीत. कुठे? पृथिव्याम पृथ्वीवर, दिवी स्वर्गात, आणि देवेषु म्हणजे देवांमध्ये. म्हणजे या 3 गुणांपासून मुक्त असा प्राणी पृथ्वीवरही सापडणार नाही, स्वर्गातही सापडणार नाही, आणि देवांमध्येही सापडणार नाही. इतका हा सगळीकडे त्रिगुणांचा व्यापार भरलेला आहे. सत्वं प्रकृतिजैहि मुक्तम. सत्व म्हणजे सत्वगुणांनी, प्रकृतिजैहि म्हणजे प्रकृतिजन्य, प्रकृतीपासून निर्माण झालेले, त्याच्यापासून मुक्त म्हणजे सत्वादी 3 गुणांपासून मुक्त असा प्राणी या इथे पृथ्वीवर, स्वर्गामध्ये आणि देवांमध्ये मुळीच आढळणार नाही. म्हणजे सगळीकडे हे त्रिगुण आहे. त्या ब्रह्मदेवांनी सुद्धा ह्या त्रिगुणांपासूनच सगळं निर्माण केलं. त्याला आज्ञा दिली, आता तू कर बाबा सगळं. म्हणून विष्णूंनी आज्ञा दिली की मायेच्या साह्यानं हे त्रिगुण आणि ही सगळी सृष्टी निर्माण झाली. आता याच्यावर ज्ञानदेव काय सांगतात बघ. म्हणोनी प्रकृतीच्या अवलोकी, न बंधिजे इहे सत्वादिकी, इही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तू. आता त्या एक ताई विचारताय सारख्या, माया म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय. हे सगळं एकच आहे, त्याचंच रूप ते आहे, दुसरं काही नाही. तर ही प्रकृतीशिवाय सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बांधली गेली नाही किंवा त्यांनी युक्त नाही अशी एकही वस्तू नाही. ही म्हणजे इथे पृथ्वी तलावर. तैसे स्वर्गी, तसे स्वर्गलोकात
आणि ना मृत्यूलोकी, आणि मृत्यूलोक म्हणजे आपला. म्हणजे यात सत्वादींनी बांधली गेली नाही अशी एकही वस्तू किंवा एकही गोष्ट या प्रकृतीच्या विश्वामध्ये सापडणार नाही. 3 ठिकाणी कुठंच सापडणार नाही, त्रैलोक्यात सापडणार नाही. पुढे काय म्हणतात बघा. कैचा, आता उदाहरणांनी लगेच आपल्याला पटतं. कैचा लोवे विण कांबळा, मातिके विण मोदळा, काजळे विण कल्लोळा होणे आहे. आता लोवे विण हा शब्द फार लव जी म्हणतो आपण ना, आपल्या अंगावर लव असते तशी मेंढीच्या अंगावरची लव म्हणजे लोकर. तर तो लोवे विण म्हणजे त्या लोकरीशिवाय. कांबळा म्हणजे घोंगडी, पूर्वीची कांबळी. ते ह्याला कान्हा पांघर घोंगडी, तर ते कान्ह्याला सुद्धा किंवा विठ्ठलाला सुद्धा घोंगडीचं महत्त्व आहे. आणि ती घोंगडी किंवा कांबळं हे या लोवे विणं म्हणजे काय म्हणायची लोकरीशिवाय होतच नाही. आणि माती ये विणं मोदळा, आणि मातीशिवाय ढेकूळ. मोदळा म्हणजे ढेकूळ. ढेकूळ कधी बनतं? मातीचंच बनतं, किंवा कुठल्याही वस्तू मातीपासून बनतात. न बंधीजे इही सत्वादिकी काजळे विण कल्लोळ कल्लोळ म्हणजे लाटा. पाण्या वाचून कधी लाटा निर्माण होतील का? हो नाही. होणे आहे. जळे विण म्हणजे त्याच्याशिवाय. नाही तर तुम्ही म्हणाल जळा विण लाटा होणे आहे, होत आहेत असं नाही. प्रश्न विचारलेला. का जळा विण लाटा होणे आहे? अहो, जळाशिवाय लाटा कधी होतील का असा प्रश्न विचारला. लोकरीशिवाय कांबळं कधी असेल का? नाही. मातीशिवाय ढेकूळ बनेल का? असे सगळे प्रश्न आहेत. तैसे न होनी गुणाचे, सृष्टीची या रचना रचे, ऐसे नाहीच घासाचे प्राणी जात. त्याप्रमाणे हे पार्था, त्रिगुणाशी अजिबात संबंधित नाही असा एकही प्राणी मात्र नाही. सृष्टीची या रचना रचे, या सृष्टीमध्ये त्याची रचना करत असताना तैसे न होनी गुणाचे, सृष्टी या रचना रचे म्हणजे या त्रिगुणांनी काहीही संबंध नाही अशी एकही वस्तू या सृष्टीमध्ये नाही. ऐसे नाहीच गासाचे प्राणी जात, आणि असा एकही प्राणीजातही संभवणार नाही, प्राणी मात्रही संभवणार नाही. प्राणी, पशु, पक्षी बघा, प्रत्येकामध्ये सुद्धा हे गुण असतात. आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं का, इथे पण एक त्यांनी छान कुत्रा पाळलेला आहे. खरंच तो सत्वगुणी आहे. म्हणजे त्या कुत्र्यांमध्ये, त्या प्राण्यांमध्ये सुद्धा हे 3 गुण आपल्याला दिसतात. त्यानं बरोबर अंदाज घेतला की आम्हाला जास्त हे त्रास द्यायचा नाही नवीन आलेल्याला. नाही तर काही कुत्र्यांकडे बघा, त्यांना नवीन माणसं सहन होत नाहीत. तो लगेच आमच्याशी ॲडजस्ट झाला, आमच्याबरोबर खेळायला लागला. आता मी त्याचं नाव टाकलं सरळ गोविंदा. त्याचं नाव आहे बाहुबली. पण मी म्हणते, गोविंदा उठलास का? गोविंदा ये, गोविंदा खेळायचं का? गोविंदा फिरायला जायचं का? आणि नमस्कार करायचा, सुप्रभात म्हणायची, संध्याकाळी शुभरात्री म्हणायचं. जे म्हणू ते तो असा कान टवकारून ऐकत असतो. एखादा जर आक्रमक असता, तमोगुणी असता, तर लगेच त्यानं असं सगळं झिडकारून लावलं असतं. पण नाही, सगळं अगदी शहाण्या मुलासारखं, तसं शहाण्या माणसासारखं, सत्वगुणी माणसासारखं ते सुद्धा वागत असतात. आता रस्त्यानं आम्ही जातो, प्रत्येकाच्या हातात ते आपलं कुत्रा असतोच. पण काही असे आक्रमक असतात बघा. आपण सरळ चाललो आहे, पण तरी ते येतील, खेकसतील, असे हे करतील, आक्रमक, तमोगुणी आहेत. दुसऱ्यावर सुद्धा सतत कुरघोडी करणं. पण म्हणजे तिन्ही गुण नाहीत असं नाही. त्यांच्यामध्ये ते थोडे रूपानं 3ही गुण असतातच. पण जास्त कुठला आहे तो आपल्याला समजतो. आणि हे तू लक्षात ठेव सांगतायत. होत आली वेळ.
पुढं काय म्हणतात बघा. या लागी हे सकळ तीही गुणाचे ची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. म्हणून सगळं हे विश्व जे बनलेलं आहे, या विश्वातला प्रत्येक प्राणी, सगळ्या गोष्टी या त्रिगुणांच्याच बनलेल्या आहेत. गुणाचेची केवळ. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे. आता हे शब्द बघा कसे आहेत. गुणी देवा त्रयी लाविली, गुणांनीच 3 देवांची सुद्धा विभागणी केली. ब्रह्मा विष्णू महेश. सत्व रज तम. महेश हा तमानी सगळ्या सृष्टीचा प्रलय करत असतो. विष्णू हा रजोगुणांनी, मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचं पालन पोषण करणं. आणि ब्रह्मा हा सत्वगुण आहे. म्हणजे ह्या तिन्ही गुण या देवांमध्ये सुद्धा आहेत. देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली. आणि मग लोकांमध्ये सुद्धा स्वर्ग मृत्यू पाताळ यात किंवा नरक, स्वर्ग मृत्यू आणि नरक अशी त्रिपुटी पाडलेली आहे गुणांनी. आणि चतुर्वर्णा घातली, आणि 4 वर्णाला सिनानी उळीगे. आता सिनानी म्हणजे वेगवेगळे, निरनिराळे, भिन्न भिन्न. आणि उळीगे म्हणजे व्यवसाय. कामं वाटून दिली की नाही 4 वर्णांना. आता आपण शिकलो आहोत ब्राह्मणाचं कर्तव्य काय का. आता इथून पुढे शिकायचं आहे, कारण आता ते गोंधळ होतो आहे. भगवद्गीते ते आपले शिकून होतं, इकडेही शिकून होते. आता इथेही शिकायचे की कोणते व्यवसाय कोणी करायचे, कोणतं कर्म कोणी करायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणून प्रत्येकाचे व्यवसाय आणि हे कर्तव्य ही वेगवेगळी पाहिजे. आता ती उद्या म्हणजे आता सोमवारचा शक्यतो नाही झाला तर कळवीन. तसं मी लवकर आलो तर मग घेऊ क्लास, नाहीतर मग दादा म्हणतात तसं सरळ सोमवारला सुट्टी द्यायची. तर आता बघा त्याची म्हणून सत्वादी त्रिगुणांनी भला, जाईना गोविला माया भासी. ऐसा स्थूल सूक्ष्म एकही पदार्थ, नसे पार्था येथ किंवा स्वर्गी. लोकरी वाचोन कोठोनी कांबळा, चिखलाचा गोळा माती विण. नातरी अर्जुना उदका वाचोन, अस्तित्व कोठोन कल्लोळासी. तैसे सृष्टी माझी काहीहीच नाही, काहीही नाहीच त्रिगुणी जे साच घडिले ना. म्हणून या जाण विश्व हे सकळ, त्रिगुणी केवळ घडीलसे. गुणी ब्रह्मा विष्णू आणि शंकर, ऐसे त्रिप्रकार देवे केले. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे भेद, त्रिगुणी त्रिविध केले लोकी. भिन्न व्यवसाय चतुर्वर्णा भले, लावोनिया दिले त्रिगुणीच. सगळे भिन्न व्यवसाय, सगळ्या गोष्टी या लावून दिल्या आहेत, वाटून दिलेल्या आहेत, असं भगवंत आपल्याला सांगतायत. ज्ञानदेवांनी तेहीच अधिक छान प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आता सगळे व्यवसाय, सगळी कर्म ही आपण पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी बघूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा, आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. मुद्दाम 4-5 मिनिट अगोदर संपवतीये, थांबवतीये.